देवी आई, आजपर्यंत एखादी गोष्ट होऊ दे, फळू दे म्हणून तुझ्या समोर नेहमी हात जोडले, पण आज पहिल्यांदा एखादी गोष्ट होऊ नये म्हणून तुझ्या पुढे हात जोडते. सईचा स्वभाव मला माहितीये, खूप जिद्दी आहे ती. एखादी गोष्ट तिने डोक्यात घेतली ना की ते काम पूर्ण होईपर्यंत गप्प नाही बसणार. तिला जर हे सत्य कळलं तर होत्याचं नव्हतं होई. देवी आई, हे सत्य शोधून काढायचं खूळ तिच्या डोक्यातून काढून टाक. काही सत्य कुणालाच न कळलेली बरी असतात. अज्ञानात सुख असतं म्हणतात, ते काही खोटं नाहीये. काही करून तुझ्या डोक्यातनं हे सगळं काढून टाक. आई, आई, आले आले. काय ग बाळा? बरं मी शाळेत निघते आहे. नमस्कार. यशस्वी भव. बरं डबा घेतलास का? हो घेतलाय. छान दिसते. बरं ऐक, तिथे गेलीस ना की मधल्या सुट्टीत किंवा जेव्हा केव्हा वेळ मिळेल लगेच मला फोन कर आणि कळव की सगळं तिथे तुझं छान चाललंय. नक्की कळवेन. सई, खुश आहेस ना तू बाळा? नाही म्हणजे मी अचानक तुला ऑफिसला जाऊ नको म्हटलं. आई, मी मनापासून सांगते तुम्हाला, मी खरंच खूप खुश आहे. तुला आज बघून ना मला आपली पहिली भेट आठवली. आठवतंय तुला? आपण पहिल्यांदा देवळात भेटलो होतो तेव्हा मी तुला बघितलं आणि बघतच राहिले. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं ते तेज, ते गोड हास्य, सगळ्यांना आपलंसं करणारं तुझं बोलणं, तेव्हा तुला बघता क्षणी मला आवडली होतीस तू. आज सुद्धा अगदी तशीच दिसतेस. आई, मला सुद्धा आज पहिल्या सईला भेटल्यासारखं झालं. आई खरं सांगू का, मला कुणी अख्ख्या जगाचं राज्य जरी दिलं ना तरी मला आनंद नाही मिळणार. कारण माझं जग खूप छोटं आहे. माझी शाळा, त्या शाळेतली मुलं, माझे कुटुंब, आणि यातूनच मला खूप आनंद मिळतो. आणि इथेच माझं मन रमतं. हे काय ऐकते मी वहिनी? तुझी ही सून परत त्या सामान्य शाळेत शिकवायला जाणार आहे? तिची इच्छा आहे, मग काय हरकत आहे? इच्छा? तिची इच्छा काय आहे याने मला अजिबात फरक पडत नाही. त्यात मला काही इंटरेस्टच नाहीये. मिडल क्लास चाळीत राहत असती ना मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते काय करायचंय ते करावं तिने. पण आता ती जहागीरदारांची सून आहे. आपल्या कुटुंबाला मान आहे, स्टेटस आहे. देवांशचं नाव इतकं मोठं आहे आणि ही शाळेत जाऊन शिकवणार आहे. असं मिळून मिळून किती पगार मिळणार आहे हिला? त्रास आपलं काहीतरी. एक मिनिट मॅडम, प्रत्येक कामाचं मोल हे पैशांमधून नाही मोजताय. शाळेत शिकवून मला जे समाधान मिळतं ना तेच उद्या मला जर कोणी 10 लाख रुपये दिले तरी नाही मिळणार आहे. आणि पैशांचं काय, पैसे आज आहेत तर उद्या नाही आहेत. पण शाळेत मुलांवर मी जे संस्कार केले किंवा मुलांचं माझ्यावर जे प्रेम आहे ते मला आयुष्यभर पुरणार आहे. काही जाऊ द्या ना, तिचं शाळेतला आज पहिला दिवस आहे. उगाच जाताना वाद कशाला? ठीक आहे, जाऊ दे. तुला जे हवं ते करते. जिथे जायचंय तिकडे जाऊ दे. लोक काय फायनली आपल्याला बोलणार आहे. जहागीरदारांना सुनेला पोचता सुद्धा आलं नाही. पण मॅडम, एक मिनिट. लोकांनी मला प्रश्न विचारलेले मला चालणार नाही. देवांश, देवांश, देवांश. हाँ काय काय झालं? हो लोके आई
ही या घरात राहते म्हटल्यावर ऑल ओके कसं काय असणार? आई अगं प्लीज, काय बोलतोयस तू? हे बघ देवांश, हे असं सगळं बोलायला ना मला सुद्धा आवडत नाही. पण काय करणार काय? मूर्खपणा तरी बघ. आता ही नोकरी करणार, हिला नोकरी करायची काय गरज आहे? नाही, काहीच गरज नाही. मग शाळेत शिकवायला का जाते ही? आई कारण त्यांना आवडतं शाळेत जायला, तिथल्या मुलांना शिकवायला म्हणून. अच्छा, असं असेल तर मग बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. आता तुलाच काही फरक पडत नाही म्हटल्यावर मी ऑब्जेक्शन घेण्याला काय अर्थ असेल? तुला चालतंय ना, मग ठीक आहे, हवं तसं करा. ताई ताई हो, तुम्ही रागवू नका ना, समजून घ्या तुम्ही. आपण तक्रार करावी किंवा आपल्याला लाज वाटावी अशी कुठलीच गोष्ट करत नाहीये ती. उलट ती जे करते ते खूप मोठं, चांगलं आणि आपल्याला अभिमान वाटावा असंच काम करते. शाळेत जाऊन मुलांना शिकवणं, त्यांना चांगले संस्कार देणं, नवीन पिढी चांगली घडवणं, यात वाईट काय आहे? आई हे बघ पैसा महत्वाचा असतोच आहे ना, पण कामातनं मिळणारं समाधान, आनंद, हे सगळं पण इम्पॉर्टंट आहे ना. आणि सईंना जर त्या शाळेत जाऊन तिथल्या मुलांना शिकवून त्या मुलांमध्ये राहून पैसा, आनंद आणि समाधान मिळत असेल तर मग आपण का थांबवायचं त्यांना? मी खरंच किती नशीबवान आहे ना. नाही म्हणजे माझ्या माणसांना माझ्या कामाचं किती कौतुक आहे. माझ्यावर विश्वास आहे आणि जे काम मला आवडतं ते काम तुम्ही मला करू देताय. जगण्यासाठी आणखी काय हवं असतं? मॅडम, मला खात्री आहे आता तरी तुम्हाला माझी बाजू पटली असेल ना, कारण तुम्ही सुद्धा एक स्वतंत्र आणि कर्तृत्ववान स्त्री आहात. आणि आपल्याला कुठल्या कामामधून आनंद मिळतो हे मला तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. असो, मला उशीर होतोय. आई, मी निघते, येते मी. नीट जा. सर, मी येते. आई प्लीज लेट गो. प्रत्येकाला त्याचा आनंद शोधण्याचा फ्रीडम हवाच असतो ना. चल, मी पण येतो. जानू, चल मी पण येतो. ब्रेकफास्ट ऑफिसलाच करेन, एक मीटिंग आहे माझी लवकर. बरं. ओके, नीट जा. बाय. ताई, मी गरम गरम कॉफी आणते तुमच्यासाठी. हां, माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलंयस तू. काय करायचंय ते कर, पण तुझी मनमानी फार दिवस चालणार नाही. एक दिवस असा येईल जेव्हा देवांश स्वतः तुला शाळेत जाण्यापासून रोखेल. तेव्हा तुला कळेल तू खरी किती नशीबवान आहेस ते. थांबा, तुम्ही आज जाऊ शकत नाही. शिंदे, शिंदे काय तुम्ही? घाबरले ना मी. हो मॅडम, गंमत केली. तुम्ही गेल्यापासून ना गंमतच बंद झाली. आणि मॅडम, खूप दिवसाने आलात तुम्ही. आणि कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? असं विचारणार तुम्ही एकटे आहात बघा. बाकी कोणाला काही पडलंच नाही आमचं. असं कसं? तुम्ही उलट सगळ्या मुलांची काळजी घेता, त्यांच्यावर लक्ष ठेवता. तुमच्यामुळे बिंदास्त फिरू शकतात ना ते इथे. एवढं महत्वाचं काम करताय तुम्ही आणि तुम्ही म्हणता असं? मॅडम, तुम्हाला बोलण्यात कोण हरवणार? आणि तुम्ही नव्हत्या म्हणून ना अगदी चुकल्यासारखं वाटत होतं. तुम्ही मला काम दिलं आणि तुम्हीच निघून गेल्या.
आता मी कुठेच जाणार नाही, मी रोज येणार आहे शाळेत. काय सांगताय? हे ऐकून मला खूप बरं वाटलं. मलाही. बरं चला मी येते आता. होय मॅडम. हो ताई. ताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? हाय, चाललंय. हो ना. आणि तुमचा तो छोटा मुलगा 5वीत गेला ना आता? होय होय होय, अभ्यास करतो का पण? करतो की. चांगली गोष्ट आहे. आणि बाकी घरचे कसे आहेत आता? हायच, तसेच हायत. नवरा रोज दारू पितो पण आता मारत नाही. एकदाच त्याचा हात धरला मी, तेव्हापासून माझ्यावर हात उचलायची डेअरिंग नाही त्याची. हे मात्र बरं केला तुम्ही. ताई, हे समजा तुमच्यामुळे झालं ताई. ह्यो सगळा कॉन्फिडन्स ना तुमच्यामुळे आला. नाहीतर आम्ही आपलं चूल आणि मुलंच करत बसलो होतो, पण तुम्ही आम्हाला कामाला लावलं आणि काम करून टेन्शनला पळवून लावायचं. हे बी तुम्हीच शिकवलं आम्हाला. ताई मी काहीच केलेलं नाहीये. तुमच्यात जिद्द होती ना म्हणून तुम्ही हे सगळं करू शकलात. आता तुम्ही रोज येणार की? रोज येणार आहे मी. अरे वा, ही चांगली बातमी पोरांसनी बी द्या की, रमली खुश होतील बघा. हो, मला पण मुलांना भेटायचं, मी खूप उत्सुक आहे त्यांना भेटण्यासाठी. बरं तुम्ही जा, मी भेटून येते सगळ्यांना. बरं ताई, या. हो. सगळ्यांचे फुलं घेणार मी. गुड मॉर्निंग आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळे किती गोड आहात ना. तुम्हाला कसं कळलं मी आज येणार आहे म्हणून? प्रिन्सिपल मॅमने आधीच सांगितलं होतं आणि माझं 29चा पाढा पाठ झाला. काय म्हणतो, दाखव बरं म्हणून. बरं आपण पुन्हा एकदा अभ्यास करूया, ठीक आहे? पुन्हा पाढे शिकूया. टीचर, तुम्ही सुयशला ओरडा, त्यांनी मला काल मारलं. अरे थांबा, आधी टीचरांचं नीट स्वागत तरी करा. टीचर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते. तुम्हाला आवडलं आमचं सरप्राईज? खूप आवडलं. सरप्राईज तर आवडलंच, पण त्यासोबत तुम्ही सुद्धा सगळे मला खूप आवडता. मग चला आता तुम्ही सगळ्यांनी वर्गात जा, तासाला सुरुवात होईल ना आता. चला जा, वेळ वाया घालू नका. चला बाय बाय, जा पटकन. गुड मॉर्निंग मॅम. कशी आहे सई? मी मस्त, मजेत. अरे वा, मुलांनी छान फुलं दिली आहेत तुला. हो पाहिलंच किती खुश झाली मुलं तुला बघून. हो ना, खूप खुश आहेत. बरं तुम्ही कशा आहात? मी बरी आहे आणि तुला या शाळेत बघून खूप आनंद होतोय मला. आता एकच काम कर, पुन्हा शाळा सोडून जाऊ नकोस हं? अजिबात नाही जाणार. तुम्हा सगळ्यांशिवाय अजिबात नाही करमत मला. जशी या शाळेत आली आहे ना आता, तेव्हापासून खूप छान वाटतंय मला. व्हेरी गुड. लगेचच कामाला लागा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. मॅम मला जरा तुम्हाला काही विचारायचं होतं. विचार ना. म्हणजे कसं आहे ना, वरुणचं शिक्षण अजून पण सुरू आहे. आत्ताच त्याने नुकतंच MBA ला ॲडमिशन घेतलंय आणि त्याला सध्या लॅपटॉपची गरज आहे, म्हणून मला जरा पैसे हवेत. त्यासाठी माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की शाळा सुटल्यानंतर मी जर मुलांचे एक्स्ट्रा तास घेतले तर नाही, त्याने काय होईल, मला जरा एक्स्ट्रा पैसे मिळतील आणि ज्या मुलांना शाळेत शिकवलेलं पण नाही कळत त्यांचे एक्स्ट्रा तास घेऊन मी शिकवू शकते छान पद्धतीने. म्हणजे त्यांना टॉपिक समजेल ना आणि त्यांचा अभ्यास पण होईल. काय वाटतंय तुम्हाला, ही कल्पना कशी वाटते? कल्पना छान आहे, पण जागा वगैरे आपल्या शाळेतच शिकवेल ना शाळा सुटल्यानंतर. नाही, ते शक्य नाही होणार. ही सरकारी शाळा आहे, नियमात बसेल असं मला वाटत नाही. सॉरी हा. नाही, मग मला जागा शोधावीच लागेल ना. तू तुझ्या घरी का नाही घेत शिकवणी? मुलं तुझ्या घरी येतील, तिथेच शिकव तू त्यांना. ऍक्च्युली मला ना घरी विचारावं लागेल यासाठी. मग घरी विचार आणि काय ते ठरव. अगं, मुलं तुझ्या घरी सेफ असतील आणि पालकांनाही तिथे पाठवायला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तू वेगळी जागा घेतलीस तर भाडंही भरावं लागेल.
विचार कर, ठरव काय ते. आणि बाकी काही लागलं तर मी आहेच. ओके चल. घरातले बाकी सगळे आनंदाने या गोष्टीसाठी तयार आहेत, पण भैरवी मॅडमचं काय? त्या मला घरात क्लासेस घ्यायला कधीच परवानगी देणार नाही. आईला नवीन घर घेऊन द्यायचं आहे, शिवाय वरुणचं शिक्षण पूर्ण व्हायला हवं. आणि या सगळ्यासाठी मला कष्ट करून जास्तीत जास्त पैसे कमवावेच लागतात. कसंही करून भैरवी मॅडमना कन्व्हिन्स करावंच लागणार आहे. सई, हॅलो आई. बोल बाळा, तुझ्याच फोनची वाट बघत होते मी. कसा चाललाय तुझा पहिला दिवस? खूप मस्त. आई सगळ्यांनी खूप छान प्रकारे माझं स्वागत केलंय. बुके दिलाय, गिफ्ट दिले, खूप मज्जा आली. आणि मुलं तुला बघून एकदम खुश झाली असतील ना? हो आई, खूप खुश झाली आहेत. हो, अर्ध्या तासाच्या शिकवणीमध्ये 10 मिनिटं शिकवलं असेल आणि 20 मिनिटं नुसत्या गप्पाच मारल्यात आम्ही. अगं पहिला दिवस आहे म्हणून ठीक आहे, पण त्यांना जरा धाकात ठेवा, नाही तर शिस्त बिस्त काही पाळायचं नाहीत ते. हो आई. बरं, तुझ्या प्रिन्सिपल मॅडम काय म्हणाल्या ग? आई त्या तर खूप खुश झाल्यात आणि त्यांनी मला सक्त ताकीद दिली की आता इथून पुढे शाळा सोडून जायचं नाही अजिबात. आणि आई, मी त्यांना हे पण विचारलं की शाळा सुटल्यानंतर मी मुलांची शिकवणी घेतली तर चालेल का? मग काय म्हणाल्या? त्यांची काहीच हरकत नाहीये, त्यांना खूप आवडलं. पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की शाळेच्या आवारामध्ये क्लास नाही घेता येणार, कारण तशी परवानगी नाही मिळणार. मी जर मग ते क्लासेस आपल्या घरी घेतले तर चालेल तुम्हाला? म्हणजे काय होईल नाही, मला 4 पैसे जास्त मिळतील. शिवाय आमच्या शाळेमध्ये काही मुलं अशी आहेत की त्यांना ट्युशनची फी नाही परवडत. मग अशा मुलांना मी कमी पैशांमध्ये शिकवू शकते ना, आणि शिवाय माझ्या पैशांची निकड पण भागेल. तुम्हाला काय वाटतं आई? बाळा, तुला पैशाची काही गरज आहे का? कशासाठी हवे? नाही म्हणजे देवांशी बोल ना तू, तो बघेल काय करायचं ते. तेच तर नकोय ना आई मला. मी सरांकडे पैसे मागितले ना तर ते नाही म्हणणार नाहीयेत मला, पण माझा सगळा भार मला सरांवर नाही टाकायचा आहे. म्हणजे आईच्या औषधांचा खर्च असेल, वरुणच्या शिक्षणाचा खर्च असेल, जेवढं शक्य होईल ना तेवढं मला माझ्या पैशांनी करायचं. आणि गरज पडलीच तर मी सरांकडे मागेन ना पैसे. बरं, जशी तुझी इच्छा, पण कसलंच टेन्शन घ्यायचं नाही हा. आणि उगाच दगदग करत बसायची नाही. आम्ही सगळे आहोत तुझ्यासाठी. हो आई, तुम्ही आहातच. पण आई, तुम्हाला काय वाटतंय, मी चालेल ना आपल्या घरी मुलांना शिकवलं तर? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अगं कसला प्रॉब्लेम, उलट काहीच हरकत नाही आम्हाला. त्या निमित्ताने तुझ्या शाळेतली मुलं घरात तरी येतील. आई थँक्यू सो मच. बरं मी आता फोन ठेवू? ठेवू नकोस, जेवून घे वेळेवर. हो आई, बरं, बाय. काय ग सई? माझं आत्ता सासूबाईंशी बोलणं झालं घरातल्या शिकवणीबद्दल. हा, मग काय म्हणाल्या त्या? त्यांना काहीही अडचण नाहीये. अरे वा, उत्तम. मग आता ठरवलंय तर लगेच कामाला लाग, म्हणजे पालकही मुलांच्या अभ्यासाबाबत निश्चिंत होतील. हो, मी एकदा देवांश सरांसोबत बोलते. त्यांना जर काही अडचण नसेल तर मग मी लगेच शिकवणीला सुरुवात करेन. बरं बरं बरं. आणि बाकी काहीही मदत लागली तर मी आहेच. चल. मला चैनच पडत नाहीये यार, तर वेळ पण पुढे जात नाही. सीन आठवण नसेल येत का माझी? जाणवलं तर बरोबर फोन केला तुम्ही मला, का नसेल वगैरे एकतर फोन करावा ना दिवस बाहेर. पण मी पण नाही ना. सर, हॅलो सर, तुम्हाला आवाज येतोय माझा? मला नाही बोलायचं तुमच्याशी. हो, मग का फोन केला मला? कारण मला राहावलं नाही गेलं ना. माझं तुमच्यासारखं नाहीये ना सई, मला येते तुमची आठवण. खरं तर मी पण तुम्हाला फोन करणार होते आत्ताच. आता तर तुम्ही असंच म्हणणार हो, बरोबर आहे. तुमचं कसं आहे, तुम्ही तुमच्या मुलांकडे गेलात ना, तुम्हाला आता काय येईल माझी आठवण? तुम्ही तर विसरलातच की तुमचा एक नवरा सुद्धा आहे, बरोबर? खरं तर हो. अरे ना, मी ठेवतो फोन. बाय बाय. नाही 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 सर, मस्करी करत होते ना, लगेच का चिडता एवढं? सॉरी ना. बोला माझ्याशी. कसं वाटतंय तिकडे? खूप छान वाटतंय.
आणि मी आल्यापासून मुलं सुद्धा खूप खुश झाली आणि मी सुद्धा खूप खुश आहे. तुम्ही खुश आहात तर मग आणखी काय हवंय मला? सर 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 ऐका ना, हम्म? मला तुम्हाला एक विचारायचं होतं. हा मान्य आहे मला. अहो पण मी विचारलं कुठे अजून? जानूने सांगितलंय मला ऑलरेडी. खूप चांगली आयडिया आहे. ऑफकोर्स तुम्ही आपल्या घरी ट्युशन्स घेऊ शकता. आणि मी सगळे अरेंजमेंट सुद्धा करून ठेवले. ब्लॅकबोर्ड, चॉक, डस्टर, सगळं सगळं. सो स्वीट ऑफ यू सर, तुम्ही किती चांगले आहात. थँक्यू सर. ऐका ऐका, हे असं थँक्यू म्हणून फक्त वागणार नाही हा. तर तुम्ही सकाळी सुद्धा चिटिंग केली तर तुम्हाला काहीतरी तर कम्पन्सेट करावंच लागेल, लक्षात ठेवा. कंपन्सेट कसलं? म्हणजे म्हणजे मला आत्ता आय लव्ह यू म्हणा. चला बोला. सर पण हो काय सर? बर बोलते. म्हणा. हाय बोला, ऐकतोय. हाय हा. साई टीचर, साई टीचर. बाय. ओ हॅलो हॅलो से ऐक ऐक. याला काय अर्थ आहे यार? परत चिटिंग.